कसे आहात पुणेकर? आज आपण चालू आहोत स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रोचा आनंद घेण्याकरता. मी ऑलरेडी शिवाजीनगर ते रामवाडी मेट्रो स्टेशनचा अनुभव घेतलेला आहे. हे मेट्रो स्टेशन ऑलरेडी अनुभव केलेला आहे. तुम्हीही एकदा मस्ट व्हिजिट द्यात. खूप सुंदर अशा फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो ही तसंच असणार अशी मला गॅरंटी आहे. सो मी माझ्या कझन्ससोबत निघालेले हा आनंद घेण्यासाठी. म्हटलं पाहूयात तर अंडरग्राउंड म्हणजे नक्की यांनी वेगळं असं काय केलेलं आहे. आणि पुण्यातला आहे म्हटल्यावर बेस्ट तर असणारच. तिथे गेल्यावर एंट्रन्सला मला एवढा आनंद झाला आणि एवढा अभिमान वाटला ना. का म्हणून विचारताल तर ऐतिहासिक पुण्यातली सगळी स्थळं तिथे चित्रांच्या माध्यमातून दाखवलेली. त्यामुळे माझी स्माईल पाहून तुम्हाला कळू शकतं की नेक्स्ट लेवल वाईब तिथे येते. एकतर एंट्रन्सला एंट्री केल्या असं वाटतं तुम्ही एखाद्या मॉलमध्ये एंटर केले. एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. पुणे न्यू चॉईस ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट असं तिथे तुम्हाला गेल्या होर्डिंग दिसेल. कारण पहिल्यांदा पुण्यात अशी नवीन गोष्ट आली आहे ना, तर थोडंसं एक्साइटमेंट पुणेकरांना ती आहे. फोटो वगैरे मस्त सगळेजण घेत होते, मीही काढले. ती वेगळीच गोष्ट आहे. फूड स्टॉलही तिथे तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या प्रकारचे. जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल तर तुम्ही तिथे लांबून आला असाल तर लगेच तुम्ही तिथे थांबून काहीतरी खाऊ शकता. स्वयंचलित अभियांत्रिकी मशिनी आहे तिथे, जिथे तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता. जर तुम्हाला ते जास्त हार्ड वाटत असेल, पूर्ण प्रोसेस मी इथे रेकॉर्ड केली आहे, ते हार्ड वाटत असेल तर तुम्ही पुणे मेट्रो ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करूनही तुम्ही स्वतःचं तिकीट तिथे काढू शकता. अंडरग्राउंड मेट्रोने कोणकोणते स्टॉप कव्हर होतात हे सगळं पूर्ण ह्या नकाशात दाखवलेलं आहे. 4 मजली आहेत, पण तुम्हाला थकवा येणार नाही कारण तिथं इलेक्ट्रिक स्टेअरकेस आहे, प्लस लिफ्टही अवेलेबल आहे. प्लस एवढं सुंदर चित्रण केलेलं आहे की 4 मजले असे बघता आपण खाली होतो. तर जाताना तिथे तिकीट मॅन्डेटरी आहे आणि तिथून बाहेर पडताना तिथं स्कॅन करावं लागतं. त्याच्याशिवाय एंट्री एक्झिट मिळत नाही. प्रत्येक स्टॉपला तुम्हाला तिथं अनाऊन्समेंट होते. सगळं चित्रित असं अभियांत्रिकीच्या सहाय्याने तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर काहीही तुम्हाला डिफिकल्टीज तिथं येत नाहीत. स्वच्छताही नेक्स्ट लेवल व्यवस्थित त्यांनी केलेली आहे. आम्ही स्वारगेट ते शिवाजीनगर असं तिकीट काढलेलं. पर पर्सन आम्हाला 14 रुपये असं गेलेला आहे. शिवाजीनगरला उतरल्यानंतर आम्ही डायरेक्ट FC रोडला सुप्रीम सँडविचला गेलो. तिथं गब्बर गिल असं खाल्लं. ते पडलेले 320 रुपये फक्त. तिथून होतं नेक्स्ट स्टॉप आमचा, जो की स्टॉप याकरता झालेला 2 महिने झाले. डोक्यात इंस्टाग्रामने एक हाईप दिली ती मेरिडियन स्ट्रॉबेरी फेस्टिवल. तिथे 2 महिन्यानंतर केलेला प्लॅन एक साक्षात खरा झाला. याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. तिथे गेल्यावर करायचं होतं ट्राय स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट, स्ट्रॉबेरी विथ न्यूट्रल आणि स्ट्रॉबेरी मस्तानी असे वेगवेगळे ऑप्शन्स तिथे आहेत. आईस्क्रीमचे ऑप्शन्सही तिथे आहेत. पण टेस्ट वाईज मला 10 आउट ऑफ मी 6च देईल. प्राईस वाईज खूप जास्त आहे. 5 लोकांचं बिल 1100 रुपये आलेलं. स्ट्रॉबेरी विथ चॉकलेटपेक्षा त्यांची आईस्क्रीम नक्की खा, खूप सुंदर आहे. तिथून डायरेक्ट आम्ही घरी निघालोत. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजपुरतं एवढंच.